जय महाराष्ट्र. काय बा, शेती करताय ना? केलीच पाहिजे. कारण वावर आहे तर पावर आहे. पण केव्हा? जेव्हा शेतीचं व्यवस्थित नियोजन असेल तेव्हाच, आणि शेतीसोबत तुम्ही जर पूरक व्यवसाय करत असाल तेव्हाच. आजच्या काळात पारंपरिक शेती ही परवडणारी झालेली नाही आहे. कारण शेतमालाचे भाव, निसर्गाचा प्रकोप यामुळे पारंपरिक शेती जो शेतकरी करतो त्याला पुष्कळ प्रमाणात तोट्याला सामोरे जावं लागते. परंतु जो शेतकरी शेतीसोबत पूरक व्यवसाय करतो त्याला फुलना फुलाची पाकळी म्हणून नफा वाचत आहे. हीच फुलना फुलाची पाकळी नफा शेतकऱ्यांना वाचावा म्हणून या चॅनलच्या माध्यमातून मी प्रयत्न करत असतो की नवीन नवीन व्हिडिओ जे शेती संबंधित व शेतकऱ्यासंबंधित आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे. आज या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत शेतीपूरक व्यवसाय शेळीपालन. म्हणजे शेतकऱ्यांना शेळीपालन जर करायचं असेल शेतीसोबतच, किंवा शेती नसणाऱ्यांना सुद्धा शेळीपालन करायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता तुम्ही पहा. या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत शेळीपालन व्यवसाय जर तुम्हाला करायचा असेल, या व्यवसायासंबंधित सविस्तर माहिती तुम्हाला कुठे मिळेल, ट्रेनिंग कसं मिळेल, कुठे मिळेल, ट्रेनिंगसाठी आवश्यक डॉक्युमेंट्स काय लागणार आहे, कोण्या लाभार्थ्यांना हे ट्रेनिंग मिळणार, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि बरं का, या ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला गव्हर्नमेंट मान्यता प्राप्त ट्रेनिंगचं सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर हे ट्रेनिंग विनामूल्य आहे, मोफत. म्हणजे कुठल्याही प्रकारचं या ट्रेनिंगला खर्च येणार नाही आहे. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत तुम्ही बघावा. शेळीपालन हे ट्रेनिंग ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकारद्वारे राबविल्या जातं. ज्या जिल्ह्यात तुम्ही रहिवासी असेल त्या जिल्ह्याची लीड बँक हे ट्रेनिंग संचालित करतं. आपण इथे उदाहरणार्थ यवतमाळ जिल्ह्याचं पाहत आहोत, म्हणून सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारा यवतमाळ जिल्ह्यामध्ये हे ट्रेनिंग संचालित केल्या जातं. सेठ ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था हे ट्रेनिंग राबवतात. या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला विनामूल्य स्वयंरोजगार प्रशिक्षण व बँक लोन मार्गदर्शन, विनामूल्य निवासाची व्यवस्था, चहा, नाश्ता व जेवण दिल्या जाणार आहे. आवश्यक कागदपत्रे, जर तुम्हाला ही ट्रेनिंग घ्यायचं असेल तर कोणती तुम्हाला कागदपत्रे आवश्यक आहे ते बघूया आपण. यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला, राशन कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, तो सुद्धा 5 प्रतीमध्ये, मनरेगा लाभार्थी असल्यास जॉब कार्ड, दारिद्र्य रेषेचे कार्ड, मनरेगा कार्ड किंवा PIP दाखला आवश्यक आहे. अर्जाची किंमत, जर ही ट्रेनिंग तुम्हाला घ्यायचं असेल तर अर्जाची किंमत किती आहे आणि कसा अर्ज करायचा. प्रशिक्षणासाठी प्रवेश अर्ज शुल्क मोफत आहे, निशुल्क आहे. अर्जासाठी कोणत्याही व्यक्तीला शुल्क किंवा रक्कम देऊ नये असं शासनातर्फे आवाहन करण्यात येतं. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. पात्र लाभार्थी, कोण कोण पात्र आहे. पात्र लाभार्थी हा 18 ते 45 वर्ष वयोगटातील असला पाहिजे. याचबरोबर मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे, कारण हे ट्रेनिंग मराठीमधून दिलं जातं. त्यामुळे जो कोणी लाभार्थी असेल, प्रशिक्षणार्थी असेल, त्यांना मराठी भाषा लिहिता व वाचता येणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील युवक व युवतींना प्राधान्य दिले जातं. जर तुम्ही ग्रामीण भागातील रहिवासी असेल तर तुमचा नंबर प्राधान्याने लागतो. त्याचबरोबर जर तुमचा छोट्या प्रमाणावर शेळीपालनाचा व्यवसाय असेल आणि तो तुम्ही एक्सपान्शन करू इच्छिता, त्या अनुभवधारक असणाऱ्या व्यावसायिकांना यामध्ये प्राधान्य दिले जातं. प्रशिक्षणार्थीची निवड, जर तुम्ही अर्ज केला तर कुठल्या बेसिसवर तुमची निवड होणार आहे. प्रशिक्षणासाठी पात्र प्रशिक्षणार्थीची
निवड मुलाखतीद्वारे केली जाते. या प्रशिक्षणाची वैशिष्ट्ये काय काय आहे? प्रशिक्षण संपूर्ण विनामूल्य आहे. कुठल्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार इथे होत नाही. उत्तम व अनुभवी प्रशिक्षक तुम्हाला प्रशिक्षण देणार. निवासाची व्यवस्था विनामूल्य. याचबरोबर तुम्हाला योग प्रशिक्षण सुद्धा दिले जाणार इथे. चहा नाश्ता भोजन विनामूल्य. उद्योजकीय गुणवत्ता प्रशिक्षण तुम्हाला इथे मिळणार. याचबरोबर बँक लोन प्रस्ताव मार्गदर्शन. बँक लोन करिता कोण्या कागदांची गरज राहते, बँक लोनसाठी अप्लाय कसा करायचा, प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा, कुठे बनवायचा, याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला या प्रशिक्षणामध्ये दिल्या जाते. प्रशिक्षणाचा कालावधी. शेळी मेंढी पालन जर तुम्हाला करायचं असेल आणि याचा कालावधी किती दिवस आहे, तुम्हाला किती दिवस. मित्रांनो, तुम्हाला 31 दिवस शासनातर्फे मोफत जेवण नाश्ता चहा पाणी देऊन प्रशिक्षण दिलं जातं आणि वेल ट्रेन झाल्यानंतर तुम्हाला गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केले जातं. प्रशिक्षणाकरिता प्रवेश घेण्यासाठी कुठे संपर्क साधायचा. उदाहरणार्थ आपण यवतमाळ जिल्ह्याचं पाहत आहोत, त्यामुळे सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यवतमाळ या कार्यालयाशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. या कार्यालयाचा संपर्क क्रमांक आणि ॲड्रेस हा आहे. प्लॉट नंबर 4 जिल्हा परिषद बचत भवन जवळ शासकीय रुग्णालय चौक यवतमाळ. फोन नंबर 07232 24 48 90. या नंबरवर तुम्ही कॉल करून या प्रशिक्षणाविषयी आणखी अधिक माहिती मिळवू शकता. प्रशिक्षणाकरिता प्रवेश मागवण्यासाठी आणखी कुठे कुठे संपर्क साधायचा. तुमच्या भागातील जवळच्या सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत व इतर बँकेच्या शाखेत सुद्धा तुम्ही या प्रशिक्षणाविषयी माहिती विचारू शकता. सर्व पंचायत समिती कार्यालय तसेच विस्तार अधिकारी उद्योग यांच्याशी सुद्धा संपर्क साधला असता तुम्हाला या प्रशिक्षणाविषयी व्यवस्थित माहिती मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.